सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज या राजापूर तालुक्यामध्ये घोडेपोई गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि आज 1 मे महाराष्ट्र दिन। या घोडेपोई तरुण उत्साही मित्र मंडळ या मंडळ घोडेपोई साखवे श्रीदेव महापुरुष या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून इथे करमणूक म्हणून तिरंगी सामना आयोजित केलेला होता, पण काही कारणास्तव एक बुवा म्हणजे वेदा सामंत यांना काही कारणास्तव म्हणजे त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे डबलवारी इथे आज करमणूक म्हणून साजरी होणार आहे। तर या ठिकाणी तरुण उत्साही मित्रमंडळ या मंडळाचे मी आभार मानते। तसेच माझी ग्रामदेवता कुलदेवता जणी नतमस्तक होऊन ही बुवा स्वतः ज्योती पुजारी मांडवकर कोंबुर्ले बागवाडी ही आमच्या गजान महिला बालकला गजानन प्रसादिक मंडळाच्या वतीनं सर्वांचे आभार मानते। तसेच मला पक्वास साथ करतायत सचिन कणेरी आणि तबला साथ करतायत गुड्डू कणेरी आणि इतर माझे सहकारी या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीनं आभार मानते। आणि तसेच आज माझी जोडीवाली बुवा सौ साची मुळम हिला पक्वास साथ करतायत कुमार साहिल हेमले आणि तबला साथ करतायत बुवांचे मिस्टर रुपेश मुळम आणि त्यांचे इतर सहकारी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं आभार मानते। आणि तसेच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साऊंड सर्व्हिसवाले दादा करतायत, त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं आभार मानते। कारण बघा कलाकार हा कलाकार असतो आणि त्याचा आवाज कितीही सुंदर असू दे सुरेख असू दे पण माईक शिवाय आवाज तुमच्या घरी जणांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत। विद्येची देवता सरस्वती माते चरणी लीन होऊन सत्यनारायणाला पूजून गणरायाला वंदन करून तुम्हा सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मनाचा मुजरा करून आज या ठिकाणी 2020 जगती डबलवारी सामन्याला सुरुवात करते। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। विजयासारखी तलवार चालून गेला, निद्रा छातीने हिंदुस्थान हलवून गेला, स्वर्गात गेल्यावर सुद्धा सर्व देवांनी ज्याला झुकून मुजरा केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्याच्या मनाचा मुजरा करून या 2020 जंगी डबलवारी सामन्याला सुरुवात करते। जय हिंद जय महाराष्ट्र।
प्रथम तुला वंदितो कृपाणा प्रथम तुला वंदितो कृपाणा प्रथम तुला भगवते वासुदेवाय श्रीधरा नमो भगवते वासुदेवाय श्रीधरा प्रसन्न होनी करी पावन व्यापामरा प्रसन्न होनी करी पावन व्यापामरा भं भं मुखी बोलती भं भं मुखी बोलती तैसे चिनाद गरजती नंदीवरी बैसोनी शंकरा सवे पार्वती शंकरा सवे पार्वती हर हर शंकर भोळा हाती त्रिशूळ सर्पगणा 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 नीळकंठ शोभे ढवळा नीळकंठ शोभे ढवळा लागो मला त्याचा लळा लागो मला त्याचा लळा लागो मला त्याचा लळा कुंडली कवरदा श्री ज्ञानदेवा श्री पंढरीनाथ श्री सत्यनारायण वक्रतुंड विघ्नहर्ता गणपती गजानन श्री गुरुदेव दत्त भावनाई देवी आईजाबाई देवी श्री वीरभद्रेश्वर हरि हर
पण डबल बारी ठेवलात. मनोरंजन तुमचं जरूर होणार. शेजारीन पण काही कमी नाही या. शेराक सव्वाशे बरोबर करेक्ट. शेराक सव्वाशे ऐसून येऊन गेला ना, सांगलाच ना तुम्ही. मी कधीतरी खयच्या तरी वर्षी सिंगल मॅरी करून गेलेला. आता खयच्या वर्षात माका पण आठवत नाही या. तर सुदे हळूहळू जाऊया. कारण कसा बघा, डाळ भात लोणचा आणि डाळ भात भाजी त्याच्याबरोबर लोणचा पापड असला किंवा एक जरा चव येतात नाही का. मी काही जेवले नाही, पण ही पोरगी जेवली. तसा हरिनाम म्हटल्यावर मनोरंजन या कसा फक्त चवी पुरता. कारण आपण भजन करतो कशासाठी? देवासाठी, बरोबर की नाही. पण आता आजकाल कलियुगात या काय काय चाललं आता बघताच. भजन बाजूकच रवला, पण बाकीचे दांगड धिंगाणे भरपूर असतात. ह्या काहीतरी थांबला ना तर त्या भजनात काहीतरी रंगरूपी येत, बरोबर की नाही. दीपक गंगाधर मयेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस आलेले. मी त्यांच्या आभारी आहे. धन्यवाद. तर बघा, श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारलं, हे श्रीकृष्णा, हे भजन पूजन कीर्तन प्रवचन हे कशासाठी? भजन पूजन कीर्तन हे प्रवचन कशासाठी? जो भजन करतोय तो सुद्धा त्या भगवंताच्या चरणाशी लीन होणार आहे, परमेश्वराच्या चरणाशी लीन होणार आहे. आणि जो भजन करत नाही तो सुद्धा त्या परमेश्वराच्या चरणाशी लीन होणार आहे. मग हे भजन पूजन कीर्तन कशासाठी चाललंय? तर श्रीकृष्णाने इतकं सुंदर असं त्याला उत्तर दिलं. काय सांगितलं बघा, अर्जुना ऐक, एक मांजर जेव्हा उंदराला आपल्या दातात पकडते तेव्हा त्याचे तुकडे तुकडे करून खाते. आणि तीच मांजर जेव्हा आपल्या पिल्लाला आपल्या तोंडात पकडते तेव्हा त्याला थोडी इज्जा सुद्धा होऊ देत नाही. आणि ह्याच्यातच फरक आहे बघा. कारण त्या मांजरीने उंदराला सुद्धा त्याच तोंडाने पकडलेलं असतं आणि आपल्या पिल्लांना सुद्धा त्याच तोंडाने पकडलेलं असतं बघा. म्हणूनच या कलियुगात हाच फरक राहिला आहे. कारण हे कलियुग आहे बघा, हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मरताना गातोय. जिवंत माणूस या कलियुगात पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावर तरंगतोय. हेच तर हे कलियुग आहे. इथे ह्या कलियुगात फुकट असं काहीच मिळत नाही बघा. आपण घेतोय तो श्वास सुद्धा, पहिला श्वास घेतल्याशिवाय आपल्याला दुसरा श्वास सोडता येत नाही. कारण इथे पाप ही घडतच राहतात. या कलियुगात पाप ही घडतच राहतात आणि पुण्य हे आपल्याला करावं लागतं, कमवावं लागतं. म्हणून माणसाने आपल्या पदरात पुण्य साठवा. कारण आजकाल भ्रष्टाचार चाललाय, कली बांधलाय. या कलियुगात काय चालत, ह्याची बायको त्याची, ह्याची बायको त्याने, त्याची बायको एका, असं हे कलियुग आहे. कारण आजकाल लोक बघा या मोबाईलमुळे एकमेकाला आपली नाती विसरत चालली आहेत. तेव्हा बघा पत्राद्वारे पत्र लिहून आपली माहिती कळवायची. पण आता तसं राहिलं नाहीये. मोबाईल आलं, मोबाईलचं युग आलंय, माणसं दुरावत चालली आहे. असं हे मोबाईलचं कलियुग आहे. म्हणजे मोबाईलचं ज्ञान घेण्यासारखं सुद्धा साधन आहे आणि ते वेळ लावण्यासारखं सुद्धा साधन आहे. कारण एखादा माणूस बघा त्या मोबाईल मध्ये घुसला, आता ते व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा भरपूर काही येईल.
एकदा का माणूस त्या मोबाईल मध्ये फेसबुक मध्ये घुसला की तो केस काढल्याशिवाय म्हणून काय बाहेर येत नाही. असं हे मोबाईलचं युग आहे. पाहता लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी